नमस्कार. मी आशा जोशी मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजचा माझा अनुभव कथन आहे नीरजा पिक्चरच्या ऑडिशनची फोटोग्राफर कुनिका. त्या दिवशी नीरजा पिक्चरचं ऑडिशन होतं. मला लोकेशन आणि वेळ बरोबर कळली होती. तिथे मी वर्सोवायला वेळेवर पोचलो. आजपर्यंत ऑडिशनच्या वेळेला एवढी गर्दी मी कधीच बघितलेली नव्हती. रस्त्यावरती लोक उभी होती, आतमध्ये खुर्च्या ठेवल्या होत्या, तिथे लोक गर्दी करून उभे होते. खुर्च्या तर भरल्याच होत्या. ऑडिशन चालू होती पहिल्या मजल्यावर. जिन्यामध्ये सुद्धा लोक दाटीवाटीने उभी होते. एक एक जण वरती ऑडिशनसाठी जात होता आणि थोड्या वेळाने बाहेर येत होता. तिथे माझं नाव नोंदवायच्या आधी मी जरा विचार करत होते की नाव नोंदवावं की नाही. खूप वेळ लागेल, कधी नंबर लागेल कोणाला माहिती. नंतर विचार केला, नीरजा भानोतवरती पिक्चर आहे. बॉलिवूडच्या पहिल्या पिक्चरची मला ऑडिशन द्यायची आहे. आता मागे नाही वळायचं. मी नाव नोंदवलं आणि वाट बघत उभी राहिली. माझा नंबर यायला जवळजवळ 2 तास लागले. मी जिन्याने वर गेले. लहानशी खोली होती, तिकडे काही लोक होते आणि ट्रायपॉडवरती कॅमेरा ठेवलेला होता. एक जण जोरात म्हणाला, कुनिका, कितनी भीड़ है देखो नीचे, चाय पी के जल्दी आना, बहुत टाइम लगेगा अपने को. थोड्या वेळात धावत पळत कुनिका हजर झाली. कॅमेऱ्याच्या मागे उभी राहिली. मला सगळी सिच्युएशन समजावून सांगितली आणि 3-4 व्हेरिएशन्स, त्या 5-6 व्हेरिएशन्स होईपर्यंत ती नंतर थांबली नाही. रेडी मॅन स्टार्ट असं म्हटलं की मी माझा डायलॉग सुरू करत होते. ती फोटो काढत होती. एकीकडे फोटो काढतानाच रडत होती. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, 1 मोर प्लीज असं म्हणून तिने 5-6 वेळा माझं शूटिंग घेतलं. नंतर म्हणाली, यू हॅव डन व्हेरी नाईस. खूप गर्दी होती, मागे लोक उभी होती, म्हणून मी आणखीन काही तिला विचारत बसले नाही, बोलली नाही, तशीच निघून आले. काही दिवसांनी मला कळलं की माझं सिलेक्शन झालं आहे त्या पिक्चरसाठी. मला खूप बरं वाटलं. पण त्याच वेळेला प्रकर्षाने आठवण झाली ती कुनिकाची. तिला थँक्स म्हणायला हवं, आवर्जून म्हणायला हवं. पण माझ्याकडे नंबर नव्हता. खूप मी प्रयत्न केला तिचा नंबर मिळवण्यासाठी, पण नाही मिळाला. नीरजा पिक्चरचं शूटिंग जवळजवळ 18 ते 20 दिवस झाले. त्याही वेळेला मी प्रयत्न करतच होते प्रोडक्शनमध्ये नंबर विचारायचा, कुनिकाचा नंबर घेण्यासाठी, पण नाही मिळाला. शूटिंग संपलं. प्रीमियरच्या वेळीसुद्धा ती नाही भेटली. माझं मन थोडं कट्टू झालं. तिला थँक्स म्हणायचं राहून गेलं होतं. करोनाच्या आधी काही दिवस मला पार्ले-जीचं ऑडिशन आलं. मी तशीच गेले ऑडिशनसाठी आणि तिथे एक केबिन होती आणि बाहेर कोण दिसतंय का काय, कुठे आता ऑडिशन द्यायचे ते जरा चौकशी करत होते, बघत होते. तेवढ्यात केबिनमधून ती कुनिका धावत बाहेर आली आणि मला मिठीच मारली. आंटी जी पहचाना क्या? हाँ, मैं कुनिका, नीरजा का ऑडिशन मैंने लिया था. आणि नंतर ती तिथल्या सगळ्या ऑफिसमधल्या लोकांना आजूबाजूच्या सांगत होती
मैंने ही इनका ऑडिशन लिया था, मैंने इनको नीरजा के लिए भेजा था, कितना अच्छा ॲक्टिंग किया है इन्हें. तिला झालेला आनंद मिनटाला दिसत होता. मलाही खूप बरं वाटलं. थँक्स तेव्हा म्हटलं आणि तिचा नंबरही घेतला आणि सांगितलं. खूप आठवण येत होती. पार्लेजीचंही काम मला मिळालं. करोना काळामध्ये 3 ॲड्स माझ्या टी व्हीवर नाही आल्या. एक पार्लेजी, IPL आणि हल्दीराम. असो, कालाय तस्मै नमः, काय करणार. पण त्याच्यातनं एक मात्र चांगली गोष्ट झाली, मला कुनिकाचा नंबर मिळाला. मला खूप मनभर आनंद झाला आणि मनभर सुद्धा, कारण आता तिला थँक्स म्हणता आलं होतं. माझी हुरहुर कमी झाली होती आणि खूप जुनी मैत्रीण, खूप वर्षांनी भेटल्याचा आनंद आणि समाधान ते मला मिळालं. खूप बरं वाटलं. थँक्यू. धन्यवाद.